नमस्कार गाववाल्यानं, माझी गुड मॉर्निंग झालेली असा. आणि मी पहिला सगळं आवरून लादी बिदी पुसान म्हटलं आता फ्रीज पण पटकन साफ करून घेऊया म्हणून. जाम दिवस झालेले फ्रीज पुसान घेतले नव्हते, तर सगळी फ्रीजमधली भांडी काढून पटकन घासून घेतले आणि म्हटलं आता सगळं सामान आहे ना फ्रीजमधलं तर आपण पटकन लावून घेऊया म्हणून. आणि मग एकदा मी आलं सुकवलेलं ना साला काढून, तर आपण मस्त एकदम कडक कडक सुकलेला, तर म्हटलं आता याची पावडर करून घेऊया. तर हे बघा पावडर करून घेतले त्याची. मस्त कडक कडक चाय होईल. कडक कडक चायमध्ये कडक कडक आलं सुंठोरं टाकून मस्तपैकी चाय सकाळी सकाळी चुस्की मारून गावात म्हणून. तर मग नंतर म्हटलं आता जेवण काय बनवायचा, आता जेवण काय बनवायचा करून मग मी अंडी उकडून ठेवलेले पहिली. तर म्हटलं आता पटकन त्याचा अंडा भात करून टाकूया म्हणून. एकटाच होतं जेव, हे म्हणाले मी का जेव घेऊच आहे ना. म्हटलं बरं. मग म्हटलं मी आता पटकन अंडा भात करून घेते, कारण होता लग्न काल, हळद होती काल, तर हे जाणार होते हळदीक जेव. तर म्हटलं ठीक आहे. मग मी पटकन काय केलं, तमालपत्र आपल्या वाईट जरासा जिरा बिरा टाकलं, कांदो कापलं, आला लसूण पेस्ट केलं, ती फोडणीत दिलं. त्यानंतर आपल्या घरातला लाल तिखट 1.5 चमचा टाकलेलं, तुमका जसं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकताच. त्यानंतर धनापूड टाकलेलं, नंतर हळद टाकलं आणि नंतर वाईट गरम मसालो पण टाकलेले आणि सगळ्या परतून घेतल्या व्यवस्थित. आणि एकीकडे भात आपलं बासमती राईस असताना फॉर्च्यूनचो तो घेतलेला आहे मी, तो पटकन उकडून ठेवलेला आहे मी. आणि मग अंडी जी उकडलेली होती ना ती मधनं कापून मग 3 अंडी घेतलेलं आहे मी उकडत ठेवसाठी. तर ही 3 अंडी पटकन परतून घेतल्या मसाल्यामध्ये. आणि मग वरून जो भात मी उकडून घेतलेला आहे ना, बॉईल करून घेतला आहे भात, तो पण टाकून दिले वरसून. आणि एकदम साधा सोपं मस्तपैकी अंडा राईस तयार झालेलो. आणि मग वरसून कोथिंबीर कापून कोथिंबीर पण टाकून दिलं आणि चवीनुसार आपला जो मीठ आहे तो पण टाकून घ्यायचा वरसून. आणि मग हे कोथिंबीर कापून ठेवलेले धुवून ते पण वरसून टाकून दिले. आणि मग हे 5-10 मिनटावाच गॅस एकदम बारीक करायचो, झाकण द्यायचा वर आणि 5-10 मिनटावाच वाफ काढून घ्यायची. जरासा पाणी टाकूचा असता तर तुम्ही टाकू शकताच, कारण खाली लागा नाही म्हणून एकदम जरासा पाणी किंचितसा. आणि मग हे भात आपलं तयार झालेलो असा अंडा भात. आणि मग मी जेवक बसले. हे बघा मस्तपैकी असो अंडा भात तयार झालेला. माझ्या तोंडात पाणी सुटलेलं. मग म्हटलं चला आता पोटपूजा पण होऊन जाऊन दे म्हणून. तर मग मी पोटपूजा करून बसले. आणि संध्याकाळी मग पापड लाटूक घेतलेलं. मी पहिल्यांदा पापड ट्राय केलं, म्हणजे तांदूळ पुसवलेलं, सुकवलेलं आणि पीठ बनवलेलं त्याच्यामध्ये भाजून साबुदाणे घेतलेलं आहे, जिरा घेतलेलं आहे आणि नंतर थोडासा हिंग आणि मीठ टाकायचा. बाकी तुम्ही सगळी कशी असते नक्की सांगा. भेटाय उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्यावा.